नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, संपादक आरोग्य दूत न्यूज. आज पुन्हा एकदा आपण त्या दुर्दैवी घटनेकडे पाहतोय. कृष्णापुरी येथील 58 वर्षीय शांताराम रामदास महाजन शेतातील विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला आणि एक कुटुंबाचा आधार कायमचा निघून गेला. मित्रांनो, शेतकरी म्हणजे कष्टाचं दुसरं नाव. ऊन, वारा, पाऊस काही असो, तो शेतात उभाच असतो. पण इतका कष्ट करणारा शेतकरी जर स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करेल तर अशा वेदनादायी घटना घडतात. आज मी फक्त बातमी सांगायला नाही आलो, तर एक समज द्यायला आलो. आपल्या ग्रामीण भागात प्रत्येक शेतात विहिरी आहेत. पाणी काढताना, मोटर चालू करताना, पिकांना पाणी देताना आपण रोज त्याकडे उभे राहतो. पण एक क्षणाची घसरगुंडी आणि आयुष्य संपतं. म्हणून काही गोष्टी ठामपणे सांगतो. प्रत्येक शेतकऱ्याला पोहता आलं पाहिजे. होय, पोहणं हे लक्झरी नाही, ती गरज आहे. आपण शेती शिकतो, बैल सांभाळतो, ट्रॅक्टर चालवतो, मग पोहणं का नाही शिकलं पाहिजे? गावात तलाव, विहिरी असतात. मुलांना आणि मोठ्यांनाही पोहणं शिकवलं पाहिजे. विहिरीभोवती मजबूत कठडे, जाळी किंवा लोखंडी ग्रिल बसवलं पाहिजे. घसरट कड्यावर चप्पल घालून उभे राहू नका. शक्यतो मजबूत बूट वापरा. शेतात एकटे काम करत असाल तर घरच्यांना अ, वेळ कळवा. फोन जवळ ठेवा. विहिरीजवळ पाणी सोडलेलं, शेवाळ साचलेला असेल तर लगेच स्वच्छ करा. मित्रांनो, आपण म्हणतो शेतकरी देशाचा कणा आहे, पण त्या कण्याने स्वतःची काळजी घेतली नाही तर कुटुंब उभं कसं राहील? शांताराम महाजन यांचा मृत्यू ही केवळ शोकांतिका नाही, ते एक इशारा आहे की आपण आता जागे व्हायला हवं. मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो, कष्ट करा, पण काळजी घेऊन करा. आपण मजबूत आहोत, पण अपघातापेक्षा कुणीच मजबूत नाही. आपल्या एका चुकीमुळे आपल्या मुलांचं डोळ्यात आयुष्यभर अश्रू येऊ नयेत. चला, आज या घटनेतून शिकूया. प्रत्येक गावात, प्रत्येक शेतात सुरक्षेबद्दल चर्चा करू. पोहणं शिकूया, मुलांनाही शिकूया आणि विहिरी सुरक्षित करूया, जेणेकरून पुन्हा एकदा एखाद्या शेतकऱ्याचा जीव अशा प्रकारे जाऊ नये. आरोग्य दूत न्यूजच्या माध्यमातून आम्ही महाजन कुटुंबीय प्रती श्रद्धांजली व्यक्त करतो आणि सर्व शेतकरी बांधवांना सांगतो, स्वतः सुरक्षित राहा, कारण तुमच्या जगण्यावर अनेकाचा संसार अवलंबून आहे. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.